नागपुर में बीजेपी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने आरक्षण जाति प्रमाण पत्र और हलाल टाउनशिप जैसे कई मुद्दों पर बड़ा बयान दिया। साथ ही सामना अखबार पर भी टीका कटाक्ष भी किया। उन्होंने कहा, सामना को देवेंद्र फडणवीस की तारीफ करने में समय लगता है। इस मौके पर उन्होंने सामना को धन्यवाद भी दिया। सरकारची भूमिका कालही सांगितली की कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करून कुठल्या समाजाला देणं काही योग्य नाही। ते ओबीसीचा काढा आणि मराठा समाजाला द्या, मराठा समाजाचं कमी करा, ओबीसीला द्या, हे जे सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम काही त्या ठिकाणी लोक करतायत किंवा संभ्रम तयार करतायत। खरं तर शासनाची भूमिका काय आहे की ज्या काही नोंदी कुठल्या तरी डॉक्युमेंटमध्ये कुणबी म्हणून दाखवल्या आहेत तेवढ्याच नोंदी ओबीसी मध्ये येऊ शकतात। ही शासनाची भूमिका आणि ही शासनाचा निर्णय असाच आहे। कुठलेही जर डॉक्युमेंट नसेल तर कुणी त्या ठिकाणी कुठल्या प्रवर्गात प्रवेश करू शकत नाही। तुमच्याकडे जर शेड्यूल कास्ट डॉक्युमेंट नसेल तुम्ही शेड्यूल कास्टमध्ये कसे जाल? तुमच्याकडे एसटी डॉक्युमेंट नसेल तर एसटी मध्ये कसे जाल? त्यामुळे ओबीसीचा कुठला तरी नोंदी आजोबा पंजोबा कुठल्या तरी पंजीमध्ये आलं पाहिजे किंवा ग्रामविकासच्या कुठल्या तरी एखाद्या डॉक्युमेंटमध्ये असलं पाहिजे किंवा एखाद्या महसुली डॉक्युमेंटमध्ये असलं पाहिजे तरच ती नोंद होऊ शकते। अन्यथा अशा नोंदी होणार नाही हे स्पष्टपणे त्या ठिकाणी यापूर्वीच शासनाने वारंवार स्पष्ट केलं आहे। मला असं वाटतं याच्यामध्ये फार संभ्रम ठेवण्याची गरज नाही। आणि मग राहिला बाकीच्या काही चर्चा आहे त्या ओबीसी उपसमितीच्या कॅबिनेट सब कमिटीचा अध्यक्ष मी आहे। माननीय भुजबळ साहेब, पंकजाताई, मी, आपले गुलाबराव पाटील, आम्ही सर्व बसून, दत्ता भरणेजी, आम्ही सर्व मंत्रिमंडळातील अतुल सावेजी, आम्ही मंत्रिमंडळातील सर्व 7 लोक या समितीमध्ये आहे। याचा जर काही संभ्रम असेल तर निश्चितपणे कॅबिनेट सब कमिटीची बैठक होईल, त्यामध्ये याबद्दलचा निर्णय किंवा याबद्दलची चर्चा आम्ही या ठिकाणी कॅबिनेट सब कमिटीमध्ये करू। भुजबळ साहेब म्हटले की भाजप म्हणतोय की ओबीसी त्यांचा डीएनए आहे तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये आणि हैदराबाद गॅझेटियरवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली। कोर्टात आव्हान देणार असेल नाही, भुजबळ साहेबांना मी चर्चा केली, परवाही मी बोललो, कालही बोललो। त्यामध्ये त्यांची नाराजी आहे की हैदराबाद गॅझेटच्या जर सरसकट वापर केला तर मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजामध्ये नोंदी येतील आणि शासन निर्णयाबद्दलही त्यांना काही संशय आहे किंवा त्यांच्या मनात काही संभ्रम आहे। तर आम्ही निश्चितपणे मंगळवार बुधवारी बसणार आहोत। त्यावेळी मात्र काय त्यांच्या कुठल्या विषयाबद्दल, कुठल्या वाक्याबद्दल, कुठल्या सेंटेन्स बद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे त्याबद्दल चर्चा करू। सर, ओबीसी शाबून करत असल्याचं ते आरोप करताय आणि ओबीसी आरक्षणामध्ये नव्या जीवन ओबीसीचे वाटेकरी वाढत आहे असं नाही, मी आधीच सांगितलं की महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे की कुणाचेही आरक्षण काढून कुणाला देण्याचा काही प्रस्ताव नाही किंवा कसाही या ठिकाणी तसं चर्चा नाही। नोंदीवर जाणार आहे। जसं शिंदे समितीने नोंदी शोधल्या, त्या नोंदी जर असेल तरच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळेल। असं कसे कोणी जिल्हाधिकारी, तहसीलदार किंवा कुठले डेप्युटी कलेक्टर बिना नोंदीने सर्टिफिकेट देणार आहे? विदाऊट नोंदी जेव्हा एखादा तहसीलदार साईन करेल किंवा कलेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टरच्या अधिकारात असेल त्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही व्यक्तीने सही करताना नियमाप्रमाणे सही करेल। सरसकट कुठेही सही करता येत नाही, कारण शेवटी कास्ट सर्टिफिकेट आहे। कास्ट सर्टिफिकेट मध्ये बघावं लागतं कुठली नोंद आहे, कुठे त्या ठिकाणी पुरावा आहे, कुठल्या पुराव्याने दिला आहे, शेवटी व्हॅलिडिटी करावं लागतं। तर त्यामुळे कुठले कास्ट सर्टिफिकेट केव्हाही चॅलेंज होऊ शकतं। म्हणून त्या ठिकाणी वारंवार सांगतो, शासन निर्णयाचा अर्थ जो काढताय तो अर्थ चुकीच्या पद्धतीने न काढता त्यातून काही संभ्रम निर्माण झाला असता तो निश्चित दूर करू। मी आधीच सांगतो की ही उपसमिती कॅबिनेट मंत्रिमंडळाची उपसमिती आहे आणि याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्ता मामा भरणे आहेत, शिवसेनेकडनं गुलाबराव पाटील आहेत, भाजपकडनं अतुल सावेजी आहेत, मी आहे, पंकजाताई मुंडे आहेत, भुजबळ साहेब आहेत। आता यामध्ये सर्वच त्या ठिकाणी प्रतिनिधित्व या ठिकाणी आहे
आता राहिला कुणबी समाजाचा, तर कॅबिनेट सब कमिटी, कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या सब कमिटी आहे आणि त्यामुळे कॅबिनेट मंत्रीच त्या ठिकाणी राहू शकतात. मला असं वाटतं की याच्यामध्ये काही संभ्रम फार करायची गरज नाही. आणि आपल्या विदर्भात तर काय, तेली असो की कुणबी असो की माळी असो की धनगर असो, आम्ही सर्व एकत्रितपणे काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळं याला या समाजाचा घेतला, माळी समाज घेतला किंवा धनगर घेतले किंवा अंजारी घेतले किंवा आता माझा संबंध सर्व समाजाशी आहे. त्यामुळं आणि या राज्यातल्या प्रत्येक मंत्रिमंडळातील सर्व सदस्याचा संबंध हा प्रत्येक समाजाशी आहे. शेवटी ओबीसी मध्ये 353 जाती आहेत, 18 पगड जाती आहे, 12 बोलतेदार आहे. आपण जर असे प्रतिनिधित्व असा विचार केला तर मला वाटतं की मग ही कॅबिनेट सब कमिटीचा जो साईज आहे आणि त्यामध्ये असणारं मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहे, याचाच त्या ठिकाणी विचार करावा लागतो.